विषय सुरू होतो 13 फेब्रुवारी 2024 पासून। विषय काय असतो तर 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर सरकारनं दिलेल्या हमीभाव कायद्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याचा। केंद्र सरकारनं 3 कायदे मागे घेताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं, पण ते पूर्ण केलं नाही असं म्हणत संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजूर मोर्चा 13 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली चलोचा नारा देतात। हजारो शेतकरी पायी दिल्लीकडे निघतात, पण पंजाब हरियाणाच्या सीमेवर हरियाणा सरकार त्यांना पोलिसी बळाचा वापर करून अडवतं। शेतकऱ्यांवर लाठ्याकाठ्या आणि अश्रुधूर नळकांड्या चालवल्या जातात। त्यात एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू होतो, अनेक जण गंभीर जखमी होतात। शेवटी आंदोलक शेतकरी या सीमेवर ठाण मांडून बसतात आणि तिथून सुरुवात होते शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या भागाची। मागच्या 10 महिन्यांपासून शेतकरी शंभू खनोरी या सीमेवर आंदोलन करत बसून आहेत, पण सरकार काही त्यांची दखल घ्यायला तयार नाही। दरम्यान उच्च न्यायालयातून हे प्रकरण